नमस्कार. मी श्रीराम सीताराम बेलनूर आपणासमोर आज यशवंतराव चव्हाण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. त्यांचं जीवन एवढं उत्तुंग आहे की माझ्यासारखा छोटा माणूस त्यांच्या जीवनाचा प्रवास कसा झाला हे सांगायला खूप वेळ लागेल आणि पूर्ण सांगू शकणार नाही, परंतु माझ्या काही शब्दामध्ये मी ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. तर यशवंतराव चव्हाण कोण होते? तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, त्यावेळेचे पहिले मुख्यमंत्री. आणि त्याच्या अगोदरही 1956ला जे संयुक्त महाराष्ट्र द्विभाषिक महाराष्ट्राची मुंबई प्रांत होता त्याचेसुद्धा ते पहिले मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर आपला संयुक्त महाराष्ट्र जो बनला त्याचे ते पहिले मुख्यमंत्री. आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांनी खूप मोठं योगदान दिलं, म्हणून त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार असेही म्हणले जाते. तर अशा या यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र या गावी झाला. यशवंतराव वयाच्या 4 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यांची आई आणि त्यांचं कुटुंब जे आहे ते कराडला शिफ्ट झाले. मग कराडला शिफ्ट झाल्याच्या नंतर कराडला ते त्यांच्यासोबत परत त्यांचे 3 मोठाले भाऊ आणि ते चौथे असे 4 अपत्ये घेऊन ते त्यांच्या चुलत्याकडे कराडला आले आणि तिथंच मग त्यांचं संगोपन झालं. तिथंच त्यांची पालनपोषण झालं आणि त्यांची जडणघडणही त्याच भागात झाली. आणि मग त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. 1930चा जो क्रांतिकारीची चळवळ होती, असहकार चळवळ, त्याच्यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. गांधीजीच्या विचारांना प्रेरित होऊन त्यांनी काँग्रेस जॉईन केली. 1931ला त्यांनी तिरंगा झेंडा फडकवला म्हणून त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आणि वयाच्या 19व्या वर्षी त्यांना 18 महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागला. असे यशवंतराव चव्हाण हे नंतर काँग्रेसच्या नेहरूंच्या विचाराशी एकमत झाले आणि नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासोबत त्यांचे संबंध खूप चांगले तयार झाले आणि याच संबंधातून त्यांनी काँग्रेसची धुरा सांभाळली. आणि 1940च्या दशकामध्ये 1940ला ते सांगली या प्रांताचे, सांगलीच्या एरियाचे काँग्रेसच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष बनले आणि तिथून त्यांनी खरा काँग्रेसचा विकास करायला सुरुवात केली. 1942ला त्यांनी याचे सरचिटणीस झाले आणि तिथून मग काँग्रेसची धुरा हळूहळू महाराष्ट्रातील काँग्रेसची धुरा यशवंतराव चव्हाण यांच्या हाती सोपवली गेली. त्याच्यानंतर 46ला ते मुंबई प्रांतामधून काँग्रेसच्या मुंबई प्रांतामधून म्हणजे साताऱ्याच्याच दक्षिण सातारा या भागातून मुंबई प्रांताचे प्रतिनिधी विधानसभेवर निवडून गेले आणि तिथून मग त्यांचा राजकीय प्रवास चालू झाला. तोपर्यंत ते काँग्रेसचे सदस्य, अध्यक्ष अशा पद्धतीने होते, पण नंतर ते राजकीय क्षेत्रामध्ये गेले. त्यांनी वेगवेगळे पदं भूषवले. ते 46 म्हणजे ज्यावेळेस स्वातंत्र्य झाला नव्हता, नंतर भारत स्वतंत्र झाला, स्वतंत्र भारतामध्ये त्यांनी खूप असे योगदान दिले. तर 52च्या दशकामध्ये परत ते पुनर्निर्वाचित झाले आणि ते पुन्हा निवडून आल्याच्या नंतर त्यांना कॅबिनेट मंत्री पद देण्यात आलं. आणि 56ला ते जो द्विभाषिक महाराष्ट्र राज्य होतं त्याचे पहिले मुख्यमंत्री बनले. त्याच्यानंतर 60ला ते महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले. पण हे पुरोगामी विचाराचे होते, आधुनिक विचाराचे होते. ते एक लोकप्रिय नेते होते, म्हणजे त्यांनी अशा पद्धतीने लोकांना अट्रॅक्ट केलं. जाती, धर्म, पंथ याच्या पलीकडे सगळ्या धर्माचे, सगळ्या पंथांचे, सगळ्या जातीचे लोक जे आहेत त्यांनी अट्रॅक्ट केले. पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण म्हणजे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र
बनवण्याचं काम जर महाराष्ट्रात कोणी केलं असेल तर यशवंतराव चव्हाण यांनी केलं. यशवंतरावाचं लग्न वेणुताईसोबत झालं आणि या वेणुताईंनीसुद्धा यशवंतरावाच्या जीवनाला आकार देण्याचं काम केलं. म्हणजे यशवंतराव राजकीय क्षेत्रामध्ये पूर्ण त्यांचा दबदबा म्हणण्यापेक्षा त्यांचं आधिपत्य होतं, पण घरगुती पात्रामध्ये घरगुती साईडला वेणुताईंनी त्यांचा संसार अतिशय सुंदररित्या उत्तमरित्या पार पाडला. त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे थोरले साहेब, ते पुस्तक मी वाचलं आहे. त्या पुस्तकाच्या अनुषंगानेच तुम्हाला काही गोष्टी सांगतो. तर वेणुताईंनी म्हणजे त्यांच्या हयातीपर्यंत अतिशय सुंदररित्या त्यांचं जे कौटुंबिक आयुष्य आहे त्यांना आकार देण्याचं काम वेणुताईंनी केलं. आणि यशवंतरावांनी महाराष्ट्राला आकार देण्याचं काम केलं. आचार्य अत्रे असतील, आचार्य अत्रे एकदा वेणुताईला बोलले की म्हणजे त्यांना अपत्य नव्हतं म्हणून त्यांना वांस म्हणून अशा पद्धतीचं एक अपशब्द आचार्य अत्रेंनी एका पत्रामध्ये लिहिलं की ज्यांना अपत्यच नाही त्यांनी महाराष्ट्राच्या याच्यावर का बोलावं अशा पद्धतीचं एक लेख त्यांनी लिहिला होता. आणि आचार्य अत्रे एक खूप ताकदीचे लेखक होते, पण यशवंतरावांनी त्याच्यावर काही रिॲक्शन दिले नाही. परंतु ज्यावेळेस यशवंतरावांनी पत्र पाठवून त्यांना सांगितलं की स्वातंत्र्य लढ्यामध्ये वेणुताईला लाठी लागलेली असल्यामुळं त्यांचा गर्भाशय हा निकामी झाला होता आणि त्यामुळं त्यांना अपत्य होत नाही, हे त्यामागचं खरं शास्त्रीय कारण आहे आणि तुम्ही अशा पद्धतीचा आरोप नाही लावायला पाहिजे, अशा पद्धतीचं त्यांनी एक पत्र लिहिलं. आणि याच्यावरून एक लक्षात येतं की किती साध्या पद्धतीनं एका मुख्यमंत्र्यांनी एका पत्रकाराला किती साध्या पद्धतीने उत्तर दिलं, पण किती मार्मिक आहे. म्हणजे स्वतःचं त्याग बलिदान त्यांनी झाकून ठेवलं, ते दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. यशवंतराव चव्हाण असतील, वसंतराव चव्हाण असतील, त्याच्यानंतर शरद पवार असतील, त्याच्यानंतर असे बरेच नेते यांच्यासोबत यशवंतराव चव्हाणांनी काम केलं. 1960 ते 62 या काळामध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी महाराष्ट्राची घडी नीट बसवली आणि पुरोगामी फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र घडवण्याचं काम त्यांनी केलं. पण झालं असं की नेहरूच्या काळामध्ये ज्यावेळेस 62मध्ये हिंदी चिनी भाई भाई म्हणत चीनने भारतावर आक्रमण केलं आणि भारताचं खूप मोठं नुकसान झालं. भारत तो युद्ध हारला आणि त्यावेळेस मात्र महाराष्ट्राची गरज भारताला पडली आणि दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा अशा पद्धतीची जी मन आहे, ही यशवंतराव चव्हाण हे संरक्षण मंत्री झाल्याच्या नंतर दिल्लीला महाराष्ट्राची गरज पडली आणि भारताच्या संरक्षणासाठी सह्याद्री धावला अशा पद्धतीच्या मथल्याखाली यशवंतरावांचं वर्णन संरक्षण मंत्री म्हणून वेगवेगळ्या पत्रकारांनी वेगवेगळ्या पत्रामध्ये लोकपत्रामध्ये किंवा पेपरमध्ये देण्याचं काम केलं. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा आणि देशाच्या सुरक्षेसाठी, हिमालयाच्या सुरक्षेसाठी, देशाच्या सुरक्षेसाठी सह्याद्री धावला. सह्याद्री म्हणजे काय, इथं उपमा दिली कोणाला, यशवंतराव चव्हाणांना. म्हणजे युद्धामध्ये 62मध्ये भारत हारल्याच्या नंतर खरं सक्षम आणि प्रभावी नेतृत्व संरक्षण मंत्रालय हे सांभाळण्यासाठी कोण पाहिजे, कोण असावा, तर तिथं यशवंतराव चव्हाण यांनी खूप मोठं योगदान दिलं आणि हारलेल्या सैन्याला एक उभारी देण्याचं काम, एक नवचैतन्य निर्माण करून देऊन एक आत्मविश्वास देण्याचं काम यशवंतराव चव्हाण यांनी केले. नंतरच्या काळात ते वित्तमंत्री झाले. वित्तमंत्री झाल्याच्या नंतर त्यांचा महत्त्वाचा निर्णय म्हणजे त्यांनी जी पेन्शन होते, जे संस्थानिक होते प्रिन्सी स्टेटचे संस्थानिक, त्यांना शासन पेन्शन द्यायचं भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतरसुद्धा, तर ते पेन्शन बंद करण्याचं काम इंदिराजींच्या काळात त्यांनी केलं. इंदिराजींच्या, लालबहादूर शास्त्रीच्या नंतर इंदिराजींच्या काळात केलं. त्याच्यानंतर ते गृहमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून 77 नंतर परत
त्यांनी देशाच्या राजकारणामध्ये खूप मोठी धुरा सांभाळली. ते सांभाळत असताना महाराष्ट्राची घडी व्यवस्थित कशी राहील यासाठीही त्यांनी प्रयत्न केले आणि 79पर्यंत त्यांनी ते काम पणही प्रभावीपणे मांडलं. वेगवेगळ्या समित्यामध्ये, वेगवेगळ्या कमिट्यामध्ये त्यांनी काम केलं. परराष्ट्रमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी खूप महत्त्वाची मोलाची भूमिका बजावली आणि अशा या यशवंतराव चव्हाण यांचं खूप मोठं कार्यकिर्द होतं. या यशवंतराव चव्हाणांचा दिल्ली येथे 25 नोव्हेंबर 1984 रोजी दिल्ली येथे यांचं निधन झालं आणि महाराष्ट्रातला थोर युगपुरुष यांचा अस्त झाला. परंतु त्यांनी दिलेले जे विचार आहेत किंवा त्यांनी जो घडवलेला महाराष्ट्र आहे त्यामुळं त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणतात. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आणि आधुनिकतेकडे जाणारा महाराष्ट्र जर कोणी घडवण्याचं काम केलं असेल तर ते यशवंतराव चव्हाणांनी केलं. ते पहिले मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर खूप सारे मुख्यमंत्री झाले, खूप सारे, म्हणजे अगदी वसंतराव नाईक असतील, शरद पवार जे असतील, त्याच्यानंतर आत्ताचे आपले फडणवीस असतील, त्या अगोदर उद्धव ठाकरे असतील, त्याच्या मधामध्ये वसंतदादा पाटील असतील, त्याच्या अगोदर असे म्हणजे सगळ्या मुख्यमंत्र्यांनी खूप मोठं योगदान महाराष्ट्राच्या विकासात दिलेलं आहे. परंतु त्याचं जर मूळ किंवा बेस जर तयार केला असेल, त्याचं जर पायाभरणी जर कोणी केली असेल तर ती यशवंतराव चव्हाण यांनी केली. म्हणून त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणतात. तर अशा या आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार असलेल्या यशवंतांना लहानपणी प्रश्न विचारला होता की यशवंता तुला पुढं काय व्हायचं, तर ते म्हणाले की मला यशवंतराव चव्हाण व्हायचं आहे. यशवंता तुला काय व्हायचं, तर ते म्हणाले मला यशवंतराव चव्हाण व्हायचं आणि खऱ्या अर्थाने ते यशवंतराव झाले महाराष्ट्रासाठी. अशा या यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनानिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.